सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये आता इकडं जो आर्यन आहे त्याला खूपच राग येतो, कारण सत्याने त्याच्या तोंडात हाणलेली असते त्या काकांनी. आणि ते म्हणतात की तुला काही वाटलं नाही का इकडे फिरायला घेऊन यायला. आणि तो डायरेक्ट त्याच्या तोंडात हाणल्यामुळे तो आता खूप रागावलेला असतो. तो त्याच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो की हे बघ म्हातारड्या, तुला काय माहिती रे, माझ्या बापाने आतापर्यंत माझ्यावर कधी हात पण नाही उचलला आणि तू माझ्यावर हात उचलतो आणि मला सांगतोय का? मला नाही माहिती हे सगळं काही, असं म्हणतो आणि त्यांचं चालू असतं. तर आता लगेच जी हे असते मंजू, आता मंजू ते सगळं बघत असतात. तर इकडे आता जो आर्यन आहे तो खूपच चिडलेला असतो. आणि आता जी आत्याबाई आहे ती म्हणत असते की आता काय करायचं, ओ मेजर तुम्ही थांबा ना, असं काय करताय, असं नका करू ना, असं म्हणत असते. आणि इकडे आता जी मंजू आहे ती मंजू मंजू म्हणत असते की आता काय करायचं सत्यानं. आता मंजून ते सगळेजण आता तिथून जायला निघतात. तर आता ते सत्या मंजू म्हणतो की चला नाचून बाई, तुम्ही ते का थांबलाय मजा बघत, बसा गाडीत, चला माझ्यासोबत घरी. तर आता लगेच असं म्हणत असतात चला गाडीकडे. आणि गाडी जिकडे लावेल असते तिकडे आता आर्यन आधी जातो आणि गाडीचे जे ब्रेक असतात ते गाडी खाली घुसतो आणि ब्रेकच तोडून टाकतो आणि बाहेर येतो. तर आता लगेच ते म्हणतात की काय करताय तुम्ही हे. तर आता लगेच आर्यन म्हणतो गाडीचे ब्रेक फेल केले, तर म्हातारड्याचं बघ मी काय होईल आणि काय नाही ते, असं तो त्या आत्याबाईला म्हणतो. आत्याबाई म्हणते काय करताय, माझ्या मेजरला काही झालं तर बघ. तेवढ्या ते सत्य आणि मंजू येतात. त्यांना बघून आता लगेच जो आर्यन आहे तो बाजूला होतो. आणि आता जो असा आत्या आहे तो म्हणतो चला नाचून बाई. आणि आता ते गाडीत बसतात आणि जायला निघतात. तर आता आर्यन म्हणतो की नाही नाही मंजूला आम्ही मागून येतो, तुम्ही जा ना आजोबा, तुम्ही आत्याला घेऊन जा वाटलंच तर, पण तुम्ही राहू द्या ना मंजूला इथे, असं काय करताय तुम्ही, आत्याबाईला घेऊन जा, मंजून आम्ही गाडीवर येतो. तर ते म्हणतात अजिबात नाही, मी जाणार घेऊन त्यांना, हो बाजूला चला. आणि आता गाडी फास्ट काढून सत्य तिथून जाऊन निघतो. आणि इकडे आता आर्यन तिथे उभा असतो. आर्यन आता डोक्याला हात लावतो, कारण की त्याच्या डोक्यात पण नव्हतं, त्याला वाटलं पण नव्हतं हे काही ते मंजूला पण घेऊन त्यांच्यासोबत जातील म्हणून. आणि त्या गाडीचे ब्रेक फेल होते. तो आता माझ्या मंजुरीला काही झालं ना तर मी काय करू, असं आर्यन म्हणत असतो. आणि आता तो खूप टेन्शनमध्ये असतो. तर आत्याबाई त्याच्यावर खूप चिडलेली असते, म्हणते की माझ्या मेजरला जर काही झालं ना तर बघ काय होईल आणि काय नाही ते, माझ्या मेजरला मी कधीच असं होऊन देणार नाही आहे, माझ्या मेजरला कधीच काय होऊन देणार नाही आहे मी, असं म्हणत असते. आणि म्हणत असते माझ्या मेजरला जर काही तुझ्यामुळे झालं ना तर बघ मी काय करेल, असं म्हणत असते. तर आता जो आर्यन आहे तो म्हणत असतो की हे बघा, तुम्ही शांत बसा, आता तुम्ही असं काय करताय, आता तुम्हाला काय मेजर काय दुसरा म्हातारा माणूस कुणी पण भेटेल ना जगात, काय म्हातारे माणसं नाही का, पण माझ्या मंजिरीचं जर काही झालं ना तर मी काय करू मलाच कळत नाहीये, माझ्याच हातून खूप मोठं हे घडलंय, असं म्हणत असतात. दोघांचे भांडणं चालू असतात. तर इकडं जी मंजू आणि सत्य आहे ते दोघे आता त्या गाडीतून फास्ट चाललेली असतात ती गाडी. मग सत्य मंजू म्हणते अरे सत्य अशी काय गाडी चालवतोय, दम्माने गाडी चालू ना. तर आता सत्य म्हणतो की हो वाघमारे. तर सत्य म्हणतो ओ वाघमारे, तुम्हाला अजून काय म्हणला तो माणूस, काय म्हणला मला सांगा बरं तो आर्यन. तर आता लगेच ते म्हणते की काही नाही, अरे सत्या मला तर असं वाटतंय, कारण हाच आर्यनच तोच माणूस असू शकतो, आर्यननीच हे सगळं केलं असणार आहे मला असं वाटतंय, असं म्हणत असते. तर सत्य म्हणतो हो ना, मला पण तेच वाटतंय वाघमारे. तर आता लगेच सत्य म्हणतो वाघमारे, मंजू म्हणते अरे पुढं गाड्या बघ ना. तर सत्य म्हणतो अहो वाघमारे, तू गाडीचं ब्रेकच दाबलं जात नाहीये, गाडीचं ब्रेक नक्कीच फेल झालंय वाटतं, आता काय करायचं. मंजू पूर्ण घाबरून जाते. मंजू म्हणते सत्य काहीतरी कर, मला मरण जवळ दिसते, मला खूप भीती वाटते, सत्य वाचव मला, असं काहीतरी म्हणत असते. आता सत्य म्हणतो की आता कसं वाचव तुम्हाला वाघमारे, मलाच काही कळत नाहीये, मी कसं वाचू शकतो तुम्हाला. आणि आता सत्य एका साईडला गाडी घेतो आणि तिकडे भुसेच्या गंजवरती गाडी जाऊन पडते. आणि तिथे गाडी जाऊन पडल्यावरती आता लगेच सत्य आणि मंजू त्याच्यावर उडी मारतात आणि दोघे पण त्याच्यात वाचतात आणि ती गाडी तिथंच बंद पडते. तर आता मंजू म्हणते की सत्य बरं झालं आपण दोघे पण वाचलोय, मला बघू द्या वाघमारे आधी काय झालं होतं गाडीला. सत्य गाडी खाली जाऊन बघतो तर त्या गाडीचे ब्रेक कोणतरी ब्लेड पाडणे कापून टाकलेले असते. हे सगळं बघून सत्य म्हणतो की कुणी केलं असेल, कुणाचं काम आहे हे सगळं. तर आता लगेच मंजू म्हणते हे काम सगळं आर्यनचंच असणार आहे, आपल्याला आता काही करून घरी जायचे, सत्य ब्रेक नीट कर. आणि आता ती गाडी नीट करून घरी जायला निघतात. तर इकडं आत्याबाई घरी येतात आणि आर्यन पण आलेला असतो. आर्यन म्हणतो की आता काय करायचं. आर्यनला खूप टेन्शन आलेलं असतं, त्याच्यात आत्याबाई वेगळंच टेन्शन देते. आत्याबाई म्हणते तुला काही गरज नव्हती हे सगळं करायची. तर तो म्हणतो माझ्या बापाने आत्तापर्यंत माझ्यावर कधी हात नाही उचलला आणि ह्या माणसाने उचलला, मी याला सोडेल का, असं म्हणत असतात. आणि त्यांची दोघांचे भांडणं चालू असतात. तो त्या आत्याबाईचं तोंड दाबत असतो, ओरडू नको म्हणत असतो, ती रडत असते मोठ्या मोठ्याने. तेवढ्यात तिथे आता सत्य आणि मंजूची गाडी येते आणि सत्या खूप जोर जोरात हॉर्न वाजत असतो. तर आर्यन लगेच बघायला येतो नेमकं कोण आलंय आणि तो खिडकीतून डोकून बघतोय सगळं गॅलरीतून. तर तो म्हणतो की हे आले आहेत घरी पुन्हा. आणि त्याला खूप
आश्चर्य वाटतं. तर चला बघूया पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.